तुम्हाला कधी असं वाटलंय का की आपल्या हातातील फोनमध्ये जगाची सगळी माहिती उपलब्ध आहे, पण आपलं मन मात्र पूर्वीपेक्षा 1000 पटीने जास्त धकलेलं आहे, अगदी आतून तुटलेलं, रिकामं आणि सततच्या विचारांनी पार खचून गेलेलं? आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील एक असं प्राचीन रहस्य उलगडणार आहोत जे तुमच्या या ओव्हर थिंकिंगवर म्हणजेच अतिविचारावर एक अतिशय अचूक आणि प्रभावी उपाय देईल. आता एक विचार करा. शरीर रात्री गाढ झोपेत असतं, बेडवर पूर्णपणे विश्रांती घेत असतं, तरीही सकाळी उठल्यावर मन आतून इतकं जड आणि थकलेलं का वाटतं? बाहेरून सगळं कसं शांत वाटतंय, पण आत मात्र विचारांचं एक भयानक वादळ सुरू आहे. मित्रांनो, हेच ते मानसिक बर्नआउट. आणि गंमत म्हणजे याचं कारण बाहेरच्या जगात नाहीच आहे. श्रीकृष्णांनी नेमक्या याच समस्येच्या मुळावर बोट ठेवलंय. आता तुम्ही म्हणाल, माझं आजचं आयुष्य आणि महाभारतातलं कुरुक्षेत्र यात काय संबंध? पण लक्ष देऊन ऐका, संघर्ष तोच आहे. एका बाजूला आजचा आपला दिवस बघा, डेडलाईनचा ताण, सोशल मीडियावर लोक काय म्हणतील याची भीती आणि महिन्याअखेरचा आर्थिक टेन्शन. आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन, ज्याच्यासमोर विशाल सैन्य, प्राणघातक बाण आणि राज्याचा मोठा प्रश्न उभा होता. परिस्थिती वेगळी असली तरी आत निर्माण होणारी ती अगतिकता, ती कोंडी आणि निर्णय घेताना होणारी तीच घुसमट अगदी सारखीच आहे. अर्जुनाला युद्धभूमीवर जो गोंधळ जाणवला, तोच गोंधळ आज आपण रोजच्या जीवनात अनुभवतोय. पण यातून बाहेर कसं पडायचं? चला तर मग ह्या अंतर्मनातील रणांगणात आणि खऱ्या सत्याच्या शोधात थोडं आणखी खोलवर जाऊया. श्रीकृष्ण इथे अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला समजावतात. ते भौतिक जगाचे 8 घटक सांगतात: पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि आपला अहंकार. आता यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती माहिती आहे? श्रीकृष्णांच्या मते आपलं मन आणि आपला अहंकार हे सुद्धा केवळ बदलणारे भौतिक घटकच आहेत. ते तुमची कायमस्वरूपी ओळख नाही आहेत. तुमचं खरं स्वरूप हा अविनाशी आत्मा आहे. मन आणि अहंकार हे फक्त एका बदलणाऱ्या मशीनच्या पार्टसारखे आहेत. त्यांनाच मी समजण्याची चूक आपण वारंवार करतो. आणि इथूनच सुरुवात होते एका मोठ्या गेमची, ज्याला आपण माया म्हणतो. प्राचीन ग्रंथांमधली ही माया म्हणजे आजच्या आधुनिक भाषेत सांगायचं तर एक मोठं मॅट्रिक्स आहे, एक भ्रमाचं जाळं. सध्याच्या तात्पुरत्या समस्या, सध्याची भावनिक अवस्था किंवा आत्ताची परिस्थिती हीच आपली अंतिम आणि कधीही न बदलणारी वास्तविकता आहे असा आपला जो पक्का विश्वास बसतो ना, तीच म्हणजे माया. समजा आज तुम्हाला दुःख आहे किंवा ताण आहे आणि तो आता कायम असाच राहणार आहे असं तुम्हाला वाटायला लागतं, तेव्हा समजून जा तुम्ही या मायेच्या जाळ्यात बरोबर अडकला आहात. आता हा मायेचा भ्रम नेमका काम कसा करतो आणि आपण त्यात कसे अडकतो ते बघूया. हा मायेचा भ्रम समजून घेण्यासाठी आपण चित्रपटगृहाचं उदाहरण घेऊया. विचार करा, तुम्ही थिएटरमध्ये आहात. पिक्चर सुरू होतो आणि तुम्ही त्या कथेत पूर्णपणे हरवून जाता. हिरोला मार लागला की तुम्हाला दुःख होतं, तो जिंकला की तुम्ही आनंदी होता. पण जेव्हा तो पिक्चर संपतो तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही पुन्हा तुमच्या खऱ्या आयुष्यात, खऱ्या स्वरूपात परत येता ना? कोणीही स्वतःला तो हिरो समजत नाही, बरोबर? अगदी तसंच आपल्या रोजच्या आयुष्याच्या या नाटकात आपण इतके हरवून जातो की परिस्थिती बदलल्यावर किंवा तो प्रसंग संपल्यावर आपण पुन्हा आपल्या खऱ्या, शांत आणि स्थिर अशा मूळ स्वरूपात परत यायलाच विसरून जातो. हीच गोष्ट एका साध्या उदाहरणातून किती भयंकर आहे हे मी सांगतो. फक्त कल्पना करा, तुमच्या हातात पाण्याचा एक साधारण ग्लास धरलेला आहे. ग्लास छोटा आहे, पाणी थोडंच आहे, त्याचं वजन अजिबात जास्त नाहीये. पण खरी गोम त्या वजनात नाहीच. तर खरी गोम यावेळेत आहे. तो पाण्याचा ग्लास जर तुम्ही फक्त 1 मिनिट धरून ठेवला तर काहीच वाटणार नाही. पण तोच ग्लास जर सलग 1 तास धरून ठेवला, तुमच्या हातात वेदना सुरू होतील. आणि जर तोच ग्लास तसाच संपूर्ण दिवसभर धरून ठेवला तर तुमचा हात पूर्णपणे सुन्न होईल, निकामी होईल, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणू. आता गंमत बघा, या पूर्ण वेळेत त्या ग्लासचं प्रत्यक्ष वजन 1 ग्रामनेही वाढलेलं नसतं. बदललाय तो फक्त काळ. अगदी असंच आपल्या विचारांचं आहे. एखाद्या तात्पुरत्या ताणाला किंवा समस्येला आपण किती काळ धरून ठेवतो यावर आपली मानसिक वेदना अवलंबून असते. मग आता तुम्हीच स्वतःला एक अतिशय थेट प्रश्न विचारा. असा कोणता तात्पुरता ताण आहे, अशी कोणती समस्या आहे जिला तुम्ही अंतिम सत्य मानून दिवसरात्र घट्ट धरून बसला आहात? जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातला हा पाण्याचा ग्लास खाली ठेवत नाही, तोपर्यंत तुमची ही मानसिक वेदना आणि अस्वस्थता थांबणार नाहीये. श्रीकृष्णांच्या शिकवणुकीनुसार उच्च सत्याचा शोध घेणारे 4 प्रकारचे लोक असतात. पहिला म्हणजे आर्त, म्हणजे खूप दुःखी माणूस जो फक्त आपल्या वेदनेतून सुटका शोधतोय. दुसरा अर्थार्थी, ज्याला फक्त भौतिक सुख आणि फायदा हवाय. तिसरा जिज्ञासू, ज्याला खऱ्या ज्ञानाची आहान आहे.
आणि चौथा म्हणजे ज्ञानी, जो अंतिम आणि सर्वोच्च सत्याचा शोध घेतो. या चारही जणांमध्ये जो ज्ञानी आणि स्थिर बुद्धीचा साधक आहे तो सर्वोत्तम मानला गेलाय, कारण तो फक्त स्वतःच्या तात्पुरत्या फायद्यासाठी नाही, तर ते अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी पूर्णपणे समर्पित असतो. हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण आता वळूया यातून मिळणाऱ्या मानसिक शिस्तीच्या काही अत्यंत व्यावहारिक उपायांकडे. फक्त तत्वज्ञान मिळून उपयोग नाही, ते रोजच्या जगण्यात आणावं लागेल. हा घ्या तुमचा आधुनिक कृती आराखडा, एक डेली प्रोटोकॉल. पहिली पायरी, आत्ताची परिस्थिती तात्पुरती आहे हे मान्य करा. दुसरी पायरी, सुख आणि दुःखावरची तुमची पकड जरा सैल करा. सुख आलं म्हणून हवेत उडू नका आणि दुःख आलं म्हणून खचून जाऊ नका. तिसरी आणि आजच्या जगातली सगळ्यात महत्त्वाची पायरी, बाह्य मान्यतेपासून अलिप्त रहा. म्हणजे काय, तर लोक काय म्हणतील यावर तुमची स्वतःची किंमत ठरवू नका. आणि चौथी पायरी, तुमच्या आतल्या त्या न बदलणाऱ्या स्थिर सत्याशी नेहमी जोडलेले रहा. ही दिनचर्या जर तुम्ही रोज पाळलीत ना, तर तुमचा तो ओव्हर थिंकिंगचा गोंधळ एकदम शून्यावर येईल. यावर भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाला एक अतिशय सखोल आणि सुंदर गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, सर्व काही माझ्यावरच अवलंबून आहे, जसे डोळ्यात ओवलेले मणी. याचा अर्थ काय? हे जग म्हणजे वेगवेगळे मणी आहेत. सगळीकडे गोंधळ दिसतोय, पण या सगळ्यांना एका अदृश्य दोऱ्याने एकमेकांशी गुंफून ठेवलंय. माळेतला दोरा आपल्याला दिसत नाही, पण तोच त्या सगळ्या मण्यांना एकत्र धरून ठेवतो आणि एक आकार देतो. जग कितीही विस्कळीत वाटलं तरी एक सर्वोच्च आणि स्थिर शक्ती तुम्हाला सतत आधार देत असते, हे यातून स्पष्ट होतं. आणि आता आपण पोहोचतोय या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या सत्याकडे. मित्रांनो, खरी शांती कुठे आहे माहितीये? ती हे जग सतत बदलण्यापासून रोखण्यात नाहीये, तर त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्यात आहे. या जगात पूर्णपणे जगा, सर्व जबाबदाऱ्या अगदी मन लावून पार पाडा. पण या तात्पुरत्या जगाला तुमची संपूर्ण ओळख कधीच बनू देऊ नका. बाहेर कितीही भयंकर वादळ असू दे, तुम्ही स्वतः त्या वादळाचा भाग बनू नका, तर आतून एक स्थिर अँकर म्हणजेच नांगर बना. हीच ती स्थिरता आहे जी अतिविचाराला कायमचा संपवू शकते. आणि शेवटी हाच एक विचार मनात ठेवून जा, तुम्हाला परिस्थितीच्या हातातील बाहुलं बनायचं आहे की तुमच्या स्वतःच्या स्थिर मनाचे मालक? निर्णय तुमचा आहे.